ऑफर आली म्हणजे फोन आलाय असं म्हणायचं का तुम्हाला? फोन आलाय का त्यांनी फोन केलाय ते बघा अगोदर. आणि शेवटी ते काय करू शकतं? बिग बॉस मध्ये गेले तर मला नाही वाटत की 4-5 तास तिथे टिकतील. आणि बिग बॉस संपल्यानंतर त्यांचा एक चेहरा बनलेला असेल. मग आम्ही गावगाड्यामध्ये जो आमचा तमाशा असतो ना, मी 1-2-4 तमाशाच्या लोकांना पत्र पाठवीन. बिग बॉस मधला एक माणूस तुमच्या तमाशामध्ये याला स्थान द्या, सोंगाड्या द्या, ढोलचीवाला द्या किंवा काही द्या, हे मी शिफारस करेन मी 4 तमाशा कलावंतांना. कारण याचं काम वरिष्ठ सभागृहात ज्याची निवड झाली, हा पर्सनल काय काय उद्योग करतो आणि मला किती त्रास दिला या माणसानं. आताच्या ज्या काही गोष्टी घडामोडी घडतायत त्याचा मास्टरमाइंड हा अजितदादा पवारांचा वरिष्ठ सभागृहातला आमदार आहे. हे दुर्दैवानं खेदानं मला नमूद करायचं वाटतं. दादा, तुम्ही जर त्यांच्यासोबत घरात असले, दोघं जण एका घरात असले बिग बॉसच्या, तर काय परिस्थिती होईल तिथली? आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. मला नाही वाटत की हा मूल मिटकरी नावाचा म्हणून 4-5 तासाच्या आत त्या 4-5 तास त्या बिग बॉसच्या घरामध्ये टिकू शकेल. तुमच्यासोबत? हा, माझ्यासोबतच सांगतोय. कारण सार्वजनिक जीवनात काम करत असताना खूप संयमानं, खूप सचोटीनं, खूप एथिक्सनं, खूप व्हॅल्युएबल वेळ सार्वजनिक जीवनात आपलं वर्तन असलं पाहिजे. हे टुकार आहे एकदम. गावातला एखादा टुकार बॅकबेंचर पोरगा असतो ना, अडल्ट एज मधला, तशा पद्धतीचं वर्तन असतं या माणसाचं. आणि अजितदादानं त्याला जबाबदारी काय दिली तर वरिष्ठ सभागृहात जबाबदारी दिली. अशा टुकार पोराला वरिष्ठ सभागृहात जबाबदारी दिली होती, काय करणार? कावळ्याच्या हाती दिला कारभार आणि डॅश 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 भरला दरबार, असा विषय आहे त्याच्याबाबत. काय बोलणार मी त्याच्याबाबत? लय बोलणं एवढा मोठा पण नाही येत. मनोज जरांगे पाटील मुंबईला पुन्हा मोर्चा काढणार आहे, काय शॉर्ट? काय नाही, इथली व्यवस्था बेठीस धरणं, मुंबईत दंगली घडवणं, जात वर्चस्वाची भावना महाराष्ट्राच्या मनात दहशत निर्माण करणं, महाराष्ट्रातल्या ओबीसी बांधवांमध्ये फूट पाडणं. असतील आमच्यामध्ये भांडणं ना, आम्ही एकमेकाच्या उरावर बसू. आम्ही भाऊभाऊ आहोत, आम्ही जैविक बंधुभाव आहोत. आमचे नेते छगनरावजी भुजबळ आहेत. त्यामुळं लय कोणी आमच्यात जास्त भानगडी करायच्या भानगडीत पडू नये एवढं मी खूप जबाबदारीनं सांगेन. ओबीसीच्या विरोधात कोणता नेता आहे पर्टिक्युलर? ओबीसीच्या विरोधामध्ये महाराष्ट्रातले जे म्हणून लोक बोलणार नाहीत ते सर्व आमच्या विरोधामध्ये आहे. ओबीसी मध्ये भांडण लावण्याचं काम तुमच्या मार्फत होतंय असं अमोल मिटकरींनी ट्विट केलं, काय सांगाल? अरे त्या काय ते टुकार पोरावर प्रतिक्रिया द्यायची, सोडा विषय. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.